राज्याच्या नगरविकास विभागानं काढलेला आदेश प्राणी मित्रांसाठी दिलासादायक आहे। मानवी मृतदेहावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात, पण आता पाळीव प्राण्यांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील। त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ विशेष जागा दिली जाणार आहे। बऱ्याचदा पाळीव प्राण्यांचे मृतदेह पडीक जागेवर किंवा रस्त्याकडेला टाकले जातात। अनेक वेळा वाहनांच्या धडकेत कुत्री, मांजर मृत्युमुखी पडतात। प्राण्यांचे मृतदेह कुजून दुर्गंधी सुटते, त्यातून रोगराई पसरण्याचा धोका असतो। त्यामुळे मांजर, कुत्री आणि इतर पाळीव प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्याची मागणी नामदार प्रताप सरनाईक यांनी 2023 साली विधिमंडळ अधिवेशनात केली होती। या मागणीची दखल घेऊन राज्याच्या नगरविकास विभागानं प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्याचे आदेश काढले आहेत। राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असं या आदेशात म्हटलंय। तसंच मृत पाळीव प्राणी रस्त्याकडेला किंवा कोंडाळ्यात टाकले जाणार नाहीत याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यायची आहे। दुसरीकडे पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांचं दहन करण्यासाठी अधिकृत जागा मिळणार असल्यानं प्राणीप्रेमी कार्यकर्तेही सुखावले आहेत, कारण त्यातून त्यांच्या लाडक्या प्राण्यांची मृत्यूनंतर होणारी अवहेलना थांबणार आहे।